आपण जेव्हा खरेदीला जातो किंवा इतरांसोबत जातो किंवा स्वतःच्या खरेदीला जातो, तर एक होणारी चूक ही प्रत्येक महिलेकडून होते. आपल्या आवडीचा जो कलर असतो त्याच कलरच्या साड्या भरपूर आपण घेऊन ठेवलेल्या असतात आणि आपण जेव्हा कधी परत खरेदीला जातो, तर त्याच कलरची साडी म्हणजे त्या कलरबद्दल जो आपला आकर्षण असतो त्याच कलरची साडी आपण जास्त घेऊन येत असतो. तर ह्या चुका टाळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आपण टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. कोणकोणत्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे, त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. साडी घेताना किंवा शॉपिंग करताना कोणकोणत्या गोष्टींचा आपण योग्य पद्धतीनं जर मॅनेजमेंट केला, तर आपल्या वॉर्डरोबमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या येतील व एकच पॅटर्नच्या साड्या, मग नको नको वाटणाऱ्या साड्या आपल्याकडे कमी होतील. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. पहिली टिप्स आहे, जेव्हा कधी आपण साडी घ्यायला जातो तर पहिली टिप फॉलो करायची आहे, ती म्हणजे एकदा आपला कपाट जाऊन बघायचं आहे किंवा अनावश्यक वेळी ज्यावेळी आपल्याला साडीची गरज आहे त्याच वेळी आपल्याला साडी घ्यायची आहे. खरं तर आपण दुसऱ्यांसोबत दुसऱ्यांच्या शॉपिंगला जरी गेलो तर आपल्या साडीबद्दलचा मोह आवरत नाही. त्याच प्रकारे आपण जर भाजीला किंवा इतर कुठंतरी गेलो असतो, तर आपल्याकडे खूप वेळा असं होतं की आपण साडी बघतो, एखादी बाहेर लावलेली साडी. आता त्यांचं ते दुकानदारांचं कामच असतं त्यांची सेलिंग होण्यासाठी, की वेगवेगळ्या पॅटर्नच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या त्या बाहेर लावत असतात. पण आपण बायकांचं होतं की एकदा साडी बघितली की मग साडीकडचा मोह आपल्याला आवरत नाही आणि ती साडी आपल्याला हवीशी वाटते. मग आपण कोणकोणत्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे. एक तर ज्या वेळेस आपल्याला साडी घ्यायची आहे त्याच वेळेत आपल्याला साडी घ्यायची आहे. म्हणजे इतर वेळी आवडली म्हणून घेऊन आलो आणि नंतर ती साडी तशीच पडून आहे, आपल्याला आवडत नाही किंवा एकसारखाच कलरच्या भरपूर साड्या झाल्या त्याच्यामुळे आपल्याला साडी घेऊ वाटत नाही. त्याच्यामुळे शक्य होईल तितक्या आपल्याला ज्या साड्या आपल्याला खरंच आपण घालतोय किंवा आपल्या अंगावर त्या सोबर दिसतील अशाच साड्या निवडा. साड्या घेताना आपण त्यावरचा फॅब्रिक किंवा त्यावरचे हे बघत नाही, फक्त कलर आवडला, डिझाईन आवडली म्हणून घेऊन आलो आणि नंतर ती साडी वर्षानुवर्ष आपल्या कपाटात तशीच पडून राहते. त्याच्यामुळं घेताना खूप साऱ्या जे आपल्याकडे कलर आहे, कलर कोणते आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आपण ट्राय केला पाहिजे. कोणता कलर मला सूट होईल किंवा कोणता कलर तुमच्या याच्यावर तुमच्या शरीरावर छान दिसेल, अशा प्रकारे साड्या निवडा. आणि साडी निवडताना जास्त फुगीर किंवा जास्त वर्कवाल्या साड्या, जर तुमची तब्येत जास्त असेल तर तशा साड्या अवॉइड करा. सिंपल आणि सोबर साड्या निवडा, ज्या तुम्हाला कम्फर्टेबल वाटतील. एखाद्या लग्नात, एखाद्या कार्यक्रमात, एखाद्या पूजेत जर तुम्ही साडी घालणार असाल तर शक्यतो कॉटनची किंवा अशी साडी निवडा जशी की इरकल असते किंवा कोणत्याही फंक्शनवर मिक्स होईल, कोणत्याही फंक्शनवर आपण घालू शकू अशा साड्या निवडा. जास्त झांकी फँकी साड्या घेण्याच्या नादात आपण ट्रेंडिंगच्या नादात आपण खूप साड्या घेऊन येतो आणि त्या एकच कलरच्या होतात. त्याच्यामुळं ट्रेंडिंग साडी मी म्हणेल की घेऊच नका, कारण ट्रेंडिंग साडी थोड्या दिवस तो ट्रेंड असतो, त्याच्यानंतर सगळ्याच बायकांच्या अंगावर त्या साड्या दिसल्या की नको नको वाटतात. म्हणून मी कधीच तुम्हाला हे सजेस्ट करणार नाही की तुम्ही ट्रेंडिंग साडी निवडा. एखादी अशी साडी निवडा की 10 जरी बायका असेल, 20 बायका असेल, त्यात तुमची साडी ही वेगळी दिसली पाहिजे, अशी तुमची चॉईस असावी व त्यामुळे तुम्हाला एक छान असा लुकही येतो, कम्फर्टेबल वाटतं आणि तुम्ही नेसली तशीच साडी जर तुम्ही प्रत्येक महिलांच्या अंगावर दिसेल तुम्हाला, तर ती नको वाटते. मग एखाद्या वेळेस घरचा फंक्शन आहे, तुम्ही मिक्स मॅच केलं आहे सगळ्यांनी, ती गोष्ट वेगळी, पण नेहमीच एकाच सारख्या साड्या घेणं टाळाव्या. खानदानी आणि रिच पैठणी वगैरे अशा साड्या घ्याव्या. 10 घेण्यापेक्षा 2च साड्या घ्याव्या, पण त्या सोबर आणि छान दिसाव्या. आणि मी म्हणेल की साडींचा जेवढा होईल मोह आवरा. तुम्हाला नंतर खूप प्रॉब्लेम येतो ह्या साड्यांमुळे, की एवढ्या साड्या आहे, मग मी नवीन साडी आणण्या अगोदर काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे नवीन साडी घेणार असाल तर पहिल्या आपल्याकडे कोणते कलर आहे, कोणते कलर नाही याचीही खात्री करा, कारण आपल्याला सगळ्या कलरच्या साड्या ह्या ऑलमोस्ट लागतात. त्याच्यामुळे शक्य होईल तेवढ्या कमी आणि एकासारख्या साड्या न घेता वेगवेगळे पद्धतीच्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या नक्की ट्राय करा.
आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ यूजफुल ठरेल, कारण आपण साड्या घ्यायला जातो ना तेव्हा खूप सारा गोंधळ होतो. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आहे स्पेशली महिलांसाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुमच्या कमेंटमुळे एका कमेंटमुळे मला थोडासा हे होईल की कशाप्रकारे आपण व्हिडिओ घेऊन येऊ शकतो किंवा कशाप्रकारे व्हिडिओ आपल्या ऑडियन्सचा आवडतं, त्याच पद्धतीने मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर नक्कीच आपण वेगवेगळ्या साड्या घेण्याअगोदर ह्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे आणि तुमची बचतही होणार आहे. बघा, तुम्ही कधीही साडी आपण घ्यायला गेलो ना तर एकाच सारख्या कितीतरी साड्या आपल्याकडे असतात, एकाच कलरच्या. त्याच्यामध्ये जास्त डार्क, लाईट हे सगळे कलर खूप असतात. आणि जेव्हा आपल्याला एक वेगळा असा लुक करायचा आहे किंवा वेगळा कलर घालायचा आहे, आपल्याकडे साडीच उरत नाही. त्याच्यामुळे काही अशा साड्या निवडा की ज्या तुम्हाला तुमचा लुकही छान दिसेल, त्याच्यावर तुम्ही छान दिसाल. तर अशा प्रकारे साड्या नक्कीच निवडा. आजचा हा व्हिडिओ फक्त ह्या महिलांसाठीच नाही आहे, पुरुषांसाठी आहे. तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या गर्लफ्रेंडला, वाईफला किंवा तुमच्या बहिणीला, आईला तुम्ही हा व्हिडिओ सजेस्ट करू शकता. किंवा तुम्ही जर त्यांच्यासाठी साडी निवडत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच तुम्हीही फॉलो करू शकता. कारण फक्त लेडीजच नाही, पुरुषही खूप त्यांची छान चॉईस असते. त्याच्यामुळं हा व्हिडिओ सगळ्यांसाठी यूजफुल ठरेल. येणाऱ्या रक्षाबंधनसाठी बहिणीला जेव्हा साडी घ्यायला जाल तर ह्या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो करा. आणि बहिणीलाच नाही, आपण बहिणीला गेलो घ्यायला तर बायकोलासुद्धा आणतो. त्याच्यामुळं हा व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे. आता जे कोणी व्हिडिओ बघत असेल नक्की कमेंट करा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय. नक्की मला कमेंटमध्ये सांगा. वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या व्हरायटी असतात साड्यांमध्ये, त्याच्यामुळं खूप सारा कन्फ्यूज होतो आणि नंतर कशी साडी घ्यावी कशी नाही ह्याचा खूप गोंधळ होतो. त्याच्यामुळे हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.